अध्याय 11 तीर्थ महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच। अथान्यत परमं तीर्थं सुरासुर नमस्कृतं योगतीर्थमिति ख्यातं सर्वपापप्रणाशनं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर देव व दैत्यांद्वारा वंदित सर्व पापनाशक योगतीर्थ नावाने विख्यात अन्य श्रेष्ठ तीर्थ आहे। तिथे विधिपूर्वक स्नान करून योगांती योगी स्वर्गात गेला। हे राजा, त्या तीर्थात स्नान करून मनुष्य तिर्यक योनीत पुन्हा जात नाही। सर्व पापातून मुक्त होऊन तो विष्णू लोकात पूजित होतो। याशिवाय अनेक तीर्थे आहेत, त्यापैकी ध्रुव तीर्थ वर्णिले आहे। जो सर्व इच्छित फल देणाऱ्या ध्रुव तीर्थात स्नान करून ध्रुवेश्वर महादेवाचे भक्तिपूर्वक पूजन करतो, तो दश हजार वर्ष विद्याधरांच्या उत्तमपुरात राजा होतो। नाक्षत्र नावाचे एक तीर्थ श्री नर्मदा तटावर स्थित आहे। इथे सर्व पापनाशक वृक्षेश्वर महादेव आहेत व 27 नक्षत्रांना इथे सिद्धी प्राप्त झाली। त्या तीर्थाच्या देवरूप महात्म्यामुळे आकाश प्रकाशमय होते। तिथे स्नान करणारा मरणोत्तर स्वर्गात जातो व त्यास पुनर्जन्म नसतो। यानंतर अजून एक वाराह नावाचे प्रसिद्ध श्रेष्ठ तीर्थ आहे, जिथे आनंददायी श्री नर्मदा नदी शुकरा नावाने विख्यात आहे व जिथे महाशुकर रूपाद्वारे पृथ्वीचा उद्धार झाला होता। तिथे माणसाने एकादशीला स्नान करून यथोक्त कर्म करावे। हे युधिष्ठिर, द्वादशीला उपवास करून जो वैष्णव पवित्र होऊन वाराहचे पुष्पहार धूप दीप व चंदनादीने पूजन करतो, तो 1,00,000 वर्षाहून अधिक काळ वैष्णव लोकात विहार करतो। ज्याने क्रोधावर विजय मिळवला आहे, जो वैष्णव धर्मात मग्न आहे, जो ब्रह्मचारी मनुष्य वैष्णव ब्राह्मणांना भोजन देतो, वस्त्रालंकारांनी भूषित करतो व विष्णू धर्माबद्दल लेखन करून वेद पठन करणाऱ्या ब्राह्मणाला देतो, तल्लीन होऊन प्रसिद्ध श्री नर्मदा पुराणाचे पठन करतो, त्याला श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महेश्वर हे तिन्ही देव निस्संदेह वरदायी ठरतात। हे सत्य आहे। श्री नर्मदा पुराणाची अक्षरसंख्या व पानांच्या संख्ये इतके 1000 वर्ष तो स्वर्गलोकात पूजित होतो, कारण विद्यादानापेक्षा अन्य कोणतेही दान इहलोकात महान म्हटले जात नाही। जसे दिव्याशिवाय रात्र व सूर्याशिवाय आकाश, तसेच विद्याहीन सर्व जग अंधकारात बुडून जाते। विद्यादानाच्या फलासंबंधी सर्व तुम्हाला सांगितले। विद्यादानाच्या प्रभावामुळे विद्या देणाऱ्याला सर्व दानाचे फल प्राप्त होते। आता यानंतर चांद्रायण नावाचे श्रेष्ठ तीर्थ वर्णिले आहे। रोहिणी युक्त चंद्र असलेल्या पौर्णिमेच्या महोत्सवात सर्व सिद्धी देणारे शशांकभूषण श्री महादेवाचे यथाविधी पूजन करून मनुष्य स्वर्गलोकात पूजित होतो। सूर्यग्रहण म्हणजेच राहू सूर्य समागम असताना व पौर्णिमेस जो परमधार्मिक पुत्र तिलोदक व पिंडदान करतो, त्याचे पापी पितरही तृप्त होतात। कलियुगाने घेरलेले सर्व जग पाखंडी झाले आहे। यास्तव इहलोकात धर्मपरायण मनुष्यास श्री नर्मदा नदी नित्य उपासना करण्यास योग्य आहे। उत्तरायणात द्वादिशादित्य तीर्थ पुण्यवर्धक आहे। हे राजा, तिथे मनुष्य स्नान करून संक्रांत व विषुव कालावधीत सूर्यदेवाची पूजा करून सूर्यलोकात पूजित होतो। तिथे एका ब्राह्मणास भोजन दिल्यास 1,00,000 ब्राह्मण भोजनाचे पुण्य फल लाभते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुभ षष्ठी सप्तमीला जो यथाशक्ती तीळ अन्न व सुवर्ण दान करून उपवास करतो, तो दानाच्या प्रभावाने 10,000 वर्ष सूर्य लोकात पूजित होतो। दक्षिण दिशेस आपसरस नावाचे तीर्थ आहे। पूर्वजन्मातील निषाद योनिप्राप्त चंपका, सीमपा, केशिणी, भागिनी, भामिनी, कौमदी, सुप्रभा व उत्पला या स्त्रिया व सुरेश्वरी गौरी माघ महिन्याच्या तृतीयेला श्री नर्मदा जलाने स्नान करून निराहार व निर्जल राहून आपसरस महादेवाचे तल्लीनतेने निरंतर 10,000 वर्ष बिल्वपत्राने पूजन करत होत्या। त्यानंतर सर्व मनकामनांनी समृद्ध
अप्सरांनी सुपूजित होऊन वस्त्रालंकारांनी शोभित अशा त्या अप्सरस तीर्थाच्या महात्म्याने परमसिद्धी प्राप्त झाल्यात. यानंतरही तिथे अत्युत्तम पुण्यतीर्थ आहे, जिथे विधीपूर्वक स्नान करणाऱ्यास कन्यादानाचे फल प्राप्त होते. उत्तर दिशेस श्री शंकर लिंग आहे. हे राजा, अमावस्येला त्या देवाचे पूजन करणारा सर्व पापमुक्त होऊन ब्रह्मलोकात पूजित होतो. पुढे इहलोकात प्रसिद्ध श्री नर्मदा दत्तात्रेया नद्यांचा संगम आहे. उत्तरेकडे दैत्यांनी वंदित नदी आहे. वंदित नदी आहे. तिथे स्नानदान करून श्री केशवाचे पूजन केल्यास पापी व धर्मकर्मरहित दुराचार्याला सुद्धा त्या तीर्थाच्या प्रभावाने हरिपूर प्राप्त होते. मेधातिथी, कर, स्कंद, सावर्णी, कौशिक, मनु, काश्यप, गालव आणि तपोनिधी मैत्रेय या व अन्य उत्तम व्रतधारी अनेक ऋषींना त्या तीर्थाच्या प्रभावाने परमसिद्धी प्राप्त झाली. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील तीर्थ महिमा वर्णन नावाचा 11वा अध्याय पूर्ण झाला. तर ह्या अध्यायामध्ये जे योगी आहेत त्यांनी दिलेलं की योगांती योगी स्वर्गात गेला, स्नान करून योगांती योगी स्वर्गात गेला आणि हे तीर्थ महात्मा वर्णन या अध्यायात अनेक तीर्थांचं इथे वर्णन केलेलं आहे की नक्षत्रांनी कसं तिथं तपस्या केली, 27 नक्षत्रांनी केली, त्यामुळे नक्षत्रेश्वर तीर्थ, ध्रुवेश्वर तीर्थ, अप्सरस तीर्थ असे ह्या तीर्थाच्या ठिकाणी इथं तीर्थ महिमा या अध्यायामध्ये असे अनेक अशा 4-5 तीर्थांचं महात्म्य इथं या एका अध्यायात वर्णन केलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 12वा गांजाल तीर्थ वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. अथ शृणुष्व राजेंद्र दक्षिणां दिशमाश्रितं शैवं गांजालभेदश्च संगमं सुरपूजितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, येथून दक्षिण दिशेचा आश्रित सुरपूजित शैव गांजालभेद संगमाबद्दल श्रवण करा. तिथे स्नान केल्यावर ज्यास मृत्यू येतो तो स्वर्गास जातो व त्यास पुनर्जन्म नसतो. जो देवता व पितरांचे तर्पण तसेच पिंडदान करतो त्याचे पितर जोपर्यंत सूर्य, चंद्र व नक्षत्र आहेत तोपर्यंत तृप्त राहतात. महोत्सव, कार्तिकी पौर्णिमा वा पर्व काळात सिद्धिदायी गांजालेश्वर लिंगाचे पूजन करावे. प्राचीन काळी कन्यापूरचे चक्रवर्ती राजा हरिकेश या तीर्थाच्या प्रभावामुळे गाय वासराच्या हत्येच्या पापातून मुक्त झाले. युधिष्ठिर राजाने विचारले, हे पूज्य, अंगावर काटा आणणारे, हे आश्चर्य आहे. मला शंका वाटते की राजाच्या हातून गोहत्येचे पातक कसे घडले व त्या हत्येच्या पापातून तो कसा मुक्त झाला. श्री मार्कंडेय वदले, राजा, प्राचीन इतिहास व दिव्यकथा श्रवण कर. चंद्रवंशात सत्यधर्म व्रतात स्थित देवानिक नावाचा प्रख्यात राजा होता. त्याचा पुत्र हरिकेश सर्व लक्षणांनी युक्त महाबलशाली चक्रवर्ती राजा होता. त्याने अनेक यत्न केले. त्याची कन्यापूर राजधानी कुबेराच्या अलकापुरी समान होती. तेथील सर्व प्रजा धनधान्याने संपन्न व दीर्घायू होती. त्रिपुराजवळ श्रीशैलमध्ये तुंगभद्रा नदी प्रसिद्ध आहे, जी मल्लिकार्जुनच्या दर्शनाने पाताळगंगा संबोधली जाते. त्या पर्वताच्या पूर्व भागात श्रीधाम नावाचे वन आहे, जे अनेक मुनींनी व्याप्त व करोडो देवतांनी युक्त आहे. तिथे परमात्मा श्री शिवाचा ललिताशी विवाह झाला. प्राचीन काळी प्रजापतीने या ललिता देवीचे आयुषा नाव ठेवले होते. तिचेच सुप्रभा नाव विख्यात झाले. हे राजा, पार्वती देवीच्या या पहिल्या अवतारासंबंधी मी कथन केले. दुसऱ्या अवतारात ती हिमवानाची कन्या पार्वती व उमा संबोधली.
तिसऱ्या अवतारात दक्षकन्या व गौरी नावाने विश्रुत झाली. हे नृपश्रेष्ठ सुप्रभाजवळ या पुण्यतीर्थक्षेत्री प्रतापी तेजस्वी व सर्व धर्मात तत्पर हरिकेश नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता. त्याने सूर्यग्रहणात 1,00,000 गायी, 1000 मोहरा प्रत्येक गंगा तटावर दान केल्यात. सर्व आभूषणांनी सुशोभित एक गाय स्थापित केली. सूर्यग्रहणाच्या 5 दिवस आधी वेदविद्यायुक्त बहुश्रुत ब्राह्मणांना बोलून पूर्वोक्त दान दिले. वेदज्ञ ब्राह्मणांनी सांगितले, इथे सूर्यग्रहणात प्रयागासम पुण्य मिळते. प्रारब्धानुसार वा पूर्वकर्मानुसार तिथे महा अनर्थ झाला. यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित केल्यावर राजाने त्या हवनीय अग्नीत महातेजस्वी रौद्र मंत्रांनी आग्नेयी इच्छा केली. त्यावेळी महाप्रलयाच्या अग्निसमान प्रभावी पृथ्वी दुभंगून पाताळातून अग्नी बाहेर पडला. त्यामुळे 1,00,000 गायी व 10,000 ब्रह्मचारी भस्मसात झालेत. तो समस्त मंडप व नगरी भस्मसात झालेली पाहून दुःखित अंतःकरणाने राजा हरिकेश अग्नीत प्रवेश करण्यास राणी तसेच वेळकाळाचे भान असलेले मंत्री व सैन्यासह जेव्हा आसनावरून उठला तेव्हाच त्रैलोक्यात मोठा हाहाकार माजला. राजा पारंगत ब्राह्मणांना म्हणाले, ब्राह्मण व गायींच्या हत्येचे प्रायश्चित्त विशेषतः 1000 वर्षातही होऊ शकत नाही. यामुळे गायी वासरांची व ब्राह्मणांची जी गती झाली ती आमचीही नित्य व्हावी हे सत्य आहे. तेव्हा एक ब्राह्मण वदले, हे महाभाग, तुम्ही कल्पग्राम नावाच्या सर्वोत्तम नगरीत जावे, जिथे भगवान अगस्ती, कश्यप, भृगु, भारद्वाज, अत्रि, गर्ग, गौतम, मनु, याज्ञवल्क्य, वशिष्ठ व आणखी प्रशंसित व्रतधारी ऋषी राहतात. हे महाराज, तिथे जाऊन वेद व शास्त्रार्थ जाणणाऱ्या महर्षींच्या मतानुसार प्रायश्चित्त ग्रहण करावे. हे नृप, हे ब्राह्मणाने सांगितल्यावर राजाने ब्राह्मणांसहित पायी पायी ब्रह्मलोक समान त्या पवित्र नगरीत प्रवेश केला. तिथे त्या महर्षींना अभिवादन करून राजा त्यांच्यासमोर खूप वेळ उभा राहिला. तेव्हा महर्षींनी विचारपूस केली, हे नृपश्रेष्ठ, आमच्या हजारो कर्माचे फलरूप तुमचे हे आगमन अत्युत्तम आहे. तुमच्या आगमनाचे काय प्रयोजन आहे ते सत्य सांगावे. त्या ब्रह्मचारींचे वचन ऐकून राजाने हात जोडून सर्व वृत्तांत सांगितला. हे ब्राह्मणांनो, अगदी सिद्ध कार्यही प्रारब्धामुळे नष्ट होते. 1,00,000 गायी व 10,000 ब्रह्मचारी भस्मसात झालेत. याचे प्रायश्चित्त सांगितल्यास माझ्यावर मोठी कृपा होईल. ब्राह्मण वदले, प्रत्येक तीर्थात गायत्रीचा 10,00,000 जप करा. हे नृपोत्तम, सुवर्णासहित 10,000 गायींचे दान करून 1,00,000 दक्षिणा व करोड आहुतींचे हवन करा. महातीर्थ प्रयाग, शुभरूप काशी, केदार तसेच ईशान, गंगासागर संगम, पितरांचे तीर्थ गया, नैमिष, पुष्कर, मायापुरी, हरिक्षेत्र व महाफलदायी गंगाद्वारला जाऊन या. तसेच अन्य तीर्थात 12 वर्ष पूर्वोक्त कर्म करून तुमची शुद्धी निसंशय होईल. राजा, ब्राह्मणांच्या प्रभावाने तुमची शुद्धी होईल. वेदवाक्यानुसार ब्राह्मणांनी तुम्हाला प्रायश्चित्त दिले. यामुळे ब्राह्मणांच्या चरणांची विधीपूर्वक पूजा करावी. यानंतर राजाने सोमसवयज्ञ करण्यासाठी कुरुक्षेत्रास जाऊन निज पापांचे प्रायश्चित्त समजून सरस्वती नदीचा आश्रय घेतला. शिवस्तोत्र, श्रीहर, श्री विष्णू, श्री सरस्वती देवीचा जप करून मी कुरुक्षेत्री जाऊन तिथेच वास्तव्य करेन. कुरुक्षेत्राच्या नामोच्चारणाने मनुष्य पापमुक्त होतो. या जगात समस्त शब्दरूप महाऔषधींनी सर्व प्राण्यांचे कलंक नाश करणारी मुनींनी उपासित तीर्थरूप सरस्वती माझे पापहरण करेल. हे राजाचे विचार ऐकून पापहारी श्री सरस्वती देवी वदली, हे राजेंद्र, विषाद त्यजून माझे श्रेष्ठ वचन ऐक. हे नृपोत्तम, जिच्या केवळ दर्शनाने अनेक जन्माचे घोर पाप नष्ट होते, तिथे वास्तव्य करण्यासंबंधी मी तुला उपदेश करते. हजारो ब्रह्महत्या आणि लाखो गोहत्यांच्या पापांतून मुक्त करायला नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगा नदी ही समर्थ ठरत नाही. हे काम करण्यास या चराचर लोकात श्री नर्मदाच अवतरली आहे.
दीप व सूर्यादीद्वारा जसे अंधत्व दूर होते तसे नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नदी श्री नर्मदा पाप नष्ट करते. प्राचीन काळी क्षत्रियांच्या अनेक प्रकारच्या दानाने मी दग्ध झाले होते. हे नृप, त्या पापामुळे अथवा दक्षिणेमुळे मी ग्रस्त झाले व माझ्या शुक्ल वर्णाऐवजी मला कृष्ण वर्ण प्राप्त झाला. हे राजा, सूर्यग्रहणात कोटी तीर्थात स्नान करण्यासाठी मी 12व्या व 24व्या वर्षी जात होते. त्यामुळे तू आता प्रत्यक्षात माझे शरीर तेजामुळे उज्ज्वल झालेले पाहतोस. हे नृपश्रेष्ठ, तू तिथे स्नान व शिवपूजन करून खूप सुवर्णदान देऊन उत्तम यज्ञ कर. त्यामुळे तुझे प्रायश्चित्त घेतले जाईल. मृत गायी व ब्राह्मणांच्या अस्थी श्री नर्मदा नदीत सोड. श्री नर्मदाच्या जलस्पर्शाने त्यांना स्वर्गभाव प्राप्त होईल व तिलोदक देण्याने परममुक्ती मिळेल. श्री सरस्वती देवीचे वचन ऐकून राजा श्री सरस्वती देवीला नमस्कार करून कन्यापूर नगरीत गेले. राणी व सहित अति आनंदाने राजाने सर्व सामानांनी युक्त दासगणांना आज्ञा दिली. यज्ञाचे सामान घेऊन तुम्ही सर्व श्री नर्मदा काठी जा. त्यानंतर सेवक अस्थि व भस्म घेऊन श्री नर्मदा तटी गेले व त्यांनी मंत्रयुक्त जलाने अस्थि व भस्माचे विधीपूर्वक अत्युत्तम पूजन करून श्री नर्मदा जलात विसर्जन केले. देव व ब्राह्मणांचे तर्पण करून ते कृतकृत्य झालेत. तिथे एक स्रोत निघाला व श्री नर्मदाला जाऊन मिळाला. हे नृप, तो श्री नर्मदा संगम गांजाल नावाने प्रसिद्ध झाला व तिथे करोड सूर्यासमान तेजस्वी गांजाल सिद्धलिंगही आहे, जे कालाग्नीने भस्मसात केले होते. ते सर्व दिव्य यानात आरूढ होऊन आशीर्वाद देण्यास तत्पर असे नृपश्रेष्ठ हरिकेशाची स्तुती करू लागले. हे महाभाग, तुमच्या कृपा प्रसादाने आम्हा सर्वांना स्वर्गात देवभाव प्राप्त झाला. देवांची दुंदुभी, वेणू व विनांच्या निनादाने युक्त दिव्य यानावर आरूढ त्या सर्वांना वैष्णव पद प्राप्त झाले व नृपश्रेष्ठ हरिकेश सुद्धा अत्यानंदाने कल्पापर्यंत वाहणाऱ्या लोकपावनी नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा देवीला नमस्कार करून तल्लीनतेने स्तुती करू लागले. नद्यांमध्ये श्रेष्ठ सप्तकल्प निवासिनी, तुला नमस्कार असो. तुझ्या जलात कुठेही स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. या घोर संसार सागरात त्याचा पुनर्जन्म होत नाही. हजारो जन्मांतर कोणी बली त्यास थोपवू शकत नाही. प्राचीन काळी जन्नू मुनीने हाताने श्री गंगेचे प्राशन केले होते. तू सर्व चराचर विश्व व्यापलेस. हे महादेवी, तुझ्या कृपा प्रसादाने संसार सागरातून मुक्ती मिळते. राजाचे हे स्तोत्र ऐकून श्री नर्मदा देवी प्रत्यक्षात दर्शन देऊन वदली. हे महाभाग, तुझ्या मनकामनेनुसार वर माग. श्री नर्मदाचे वचन ऐकून राजा हरिकेश म्हणाले, हे देवी, जर तू मला वर देण्यास उद्युक्त आहेस तर मला पवित्र कर. स्नान, डुबकी, जलसेवन, स्मरण व कीर्तनाने 7 जन्मांचे पाप त्वरित नष्ट व्हावे. श्री नर्मदा देवी बदली, हे नृप श्रेष्ठ, माझ्या कृपा प्रसादाने असेच होईल. हे सांगून श्री नर्मदा देवी अंतर्धान पावली. सर्व अलंकाराने भूषित चक्रवर्ती हरिकेश राजाने साष्टांग नमस्कार करून इच्छित यानावर स्वार होऊन जसा अमरावतीत इंद्र तसा निज पवित्र नगरीत प्रवेश केला. त्यानंतर काही काळ राज्य करून राणी व परिवारासहित राजा स्वर्गात सर्व भोग भोगत राहिले. हे राजा युधिष्ठिर, हे आख्यान मी तुम्हाला कथन केले. द्वापर वंश, ऐक्ष्वाक, ब्राह्म तसेच वैवस्वत, कापिल व पुष्कर हे सप्तकल्प विद्वान जाणतात. पहिला कल्प कापिल जाणतात, दुसरा प्राजापत्य, ब्राह्म, रौच, सावित्र, बार्हस्पत्य, प्रभासक, महेंद्र, अग्निकल्प, वैजयंत तसेच मारुत, वैष्णव, ब्रह्मरूप व 14वा ज्योतिष हे कल्प गणले जातात. त्यात श्री नर्मदाचा क्षय झाला नाही. हा प्राचीन इतिहास तुम्हाला सांगितला. हा धनयश, आयुदाता व महात्म्यांची कीर्तिवर्धन करणारा आहे. याचे श्रवण व कथन केल्यास सर्व पाप नष्ट होते.
हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील गांजाल तीर्थ वर्णन नावाचा 12वा अध्याय पूर्ण झाला. तर हा राजा हरिकेश यांच्या हातून यज्ञ करत असताना त्यांच्या हातून अनवधानाने जे मंत्रोच्चार केले गेले आणि त्यातून जो अग्नी प्रकट झाला आणि त्यातून तिथं 1,00,000 गायी आणि ब्रह्मचारींचं त्या अग्नीमध्ये ते भस्मसात झाले आणि त्यामुळे नकळत राजाच्या हातून गोहत्या आणि ब्राह्मणांची हत्या असं राजाला पातक त्याच्या हातून हे कर्म घडलं. आणि त्यामुळे त्यातून प्रायश्चित्त करण्यासाठी राजाला ब्राह्मणांनी जसं सांगितलं त्यानुसार राजा सरस्वती नदीच्या क्षेत्री गेला. परंतु सरस्वती नदीने राजाला स्वतः प्रकट होऊन सांगितलं की मी स्वतः जी कृष्णवर्णाची झाली सर्वांचे पाप ग्रहण करून ते नर्मदा जलात स्नान केल्याने 12व्या आणि 24व्या वर्षी नर्मदा जलात स्नान केल्यानंतर मी पुन्हा शुभ्रवर्णी झालेली आहे. तर त्यामुळे तुम्ही माझ्या ठिकाणी सहवास न करता नर्मदा तटी सहवास करावा आणि तिथं यज्ञयागादी तपाचरण करून शुद्ध व्हावे. आणि गंगादेवीसुद्धा असं भयंकर पाप नष्ट करण्यास असमर्थ आहे. तर त्यामुळे तुम्ही नर्मदा तटाचा आश्रय करावा. त्यानुसार राजा नर्मदा तटाचा आश्रय करतो. तिथे तो सर्वच जी गोहत्या घडली होती आणि ब्राह्मण हत्या त्या सर्वांचंच अस्थिविसर्जन राजा यथाविधी तिथं करतो. आणि त्यामुळे त्या सर्व गोमातांना आणि सर्व ब्रह्मचारींनासुद्धा त्यांचासुद्धा उद्धार होतो. त्यांनासुद्धा उत्तम गती प्राप्त होते आणि राजासुद्धा तिथं तपस्या करून त्यालासुद्धा उत्तम गती प्राप्त होते आणि पुन्हा तो राज्यकारभार करतो आणि त्यानंतर यथाविधी त्याचं कार्य समाप्त होतं. तर असा हा अध्याय आहे की इथं गोहत्यासारखं जे पाप आहे तर त्या पापातून सुद्धा मुक्त होण्यासाठी नर्मदा नदी नर्मदा मातेचा आश्रय घेतला असता असं महाभयंकर पापसुद्धा नष्ट होण्याची क्षमता मैयाच्या सहवासात केलेल्या साधनेमध्ये आहे.